नमस्कार, मी अन्नू खोकले. वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पिक्सल ट्रॅक ग्लोबलाइज प्रायव्हेट लिमिटेड हेड ऑफिस काळेवाडी पुणे येथे एशिया इंटरनॅशनल दुबई 2021 मिस पिंकी तिलकचंदानी यांनी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये भारताचे नाव रोशन केल्याबद्दल पिक्सल ट्रॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चेअरमन मिस्टर अजय पाटील सर तसेच CEO मिस्टर गौरव झुंझुर्डे सर व पिक्सल ट्रॅक कंपनीचे सर्व डेव्हलपमेंट डायरेक्टर मिस्टर विकासजी मलगे सर, गणेश ढाकणे सर, फिल्म इंडस्ट्रीमधील ज्युनियर रजनीकांत सर, भाऊसाहेब शिंदे सर व रुपेश टाकळकर सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते मिस एशिया इंटरनॅशनल दुबई 2021 मध्ये मिस पिंकी तिलकचंदानी मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. स्मार्ट लेडी प्लस ब्रँड सॅनिटरी नॅपकिन पॅड याबद्दल डेमो सेशन देणारे भाऊसाहेब शिंदे सर व रुपेश सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थितांमध्ये नृत्यांगना भारती देहुरकर, संभाजी बारणे सर, अशोक झिंजुरे सर, अर्जुन मुळे, संतोष भिसे, वाल्मिकी पाटील सर, वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मुझफ्फर इनामदार सर व अनेक मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे या पिक्सल ट्रॅक परिवारामधील डेव्हलपमेंट डायरेक्टर या पदावरती काम करत असताना आम्ही एक आगळा वेगळा प्रोजेक्ट करत आहोत. ज्या प्रोजेक्टवरती कुठली भारतीय कंपनी काम करण्यासाठी तयार होत नव्हती, तर या प्रोजेक्टवरती आम्ही काम करत आहोत. तर माझे सहकारी आहेत डेव्हलपमेंट डायरेक्टर रुपेशजी टाकळकर सर. तर आम्ही जो कन्सेप्ट निवडलेला आहे तर हा म्हणजे काय आहे की आजपर्यंत जो विषय भारतीय संस्कृतीने, भारतीय धर्मग्रंथांनी, भारतीय मानवी विचाराने सर्व प्रलंबित ठेवला होता, एका बाजूला सरकवून ठेवला होता, तर तो विषय म्हणजे काय की आजपर्यंत तुम्ही पाहू शकता की प्रत्येक धर्मग्रंथ, पोथी पुराण सर्व जे काही सांगतात सोशल मीडियावरती सगळ्या काही गोष्टी आहेत, तर या फक्त बोलल्या जातात. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ओवी जरी म्हटलं प्रत्येक धर्मग्रंथामध्ये तर ती कशी असते, पान पिकलेलं पडलं तरी त्याच्यावर ओवी आहे, रस्त्यावरच्या कचऱ्यावरती देखील ओवी आहे, मानसिक प्रवृत्तीवरती देखील ओवी आहे. पण साधं सुद्धा एक उदाहरण तरी मला सांगा की महिलांना प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये जे महिन्यातून जे मासिक पाळीचे जे 4 दिवस असतात, या 4 दिवसामध्ये महिलांना कुठल्या पद्धतीचा रोग होतो आणि कशा पद्धतीने त्या रोगाशी झुंजतात याच्या संदर्भामध्ये कुठल्याही धर्मग्रंथात, कुठल्याही समाजात, कुठल्याही व्यक्ती संदर्भामध्ये हे कोणालाही सांगितलं जात नाही किंवा बोललं जात नाही. तर आज त्याच आगळ्या वेगळ्या विषयावरती आपण बोलत असताना सुरुवात करत आहोत एक आगळ्या वेगळ्या डेमो सेशनद्वारे की जेणेकरून मासिक पाळीमध्ये कुठल्या पद्धतीचं पॅड वापरलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे, त्याची ऑब्झर्व सिस्टम काय असली पाहिजे, आपण ते यूज करत असताना किती तास वापरलं पाहिजे, ते कशाच्या निकषावरती ठरलं जातं, तर याविषयी आपण जाणून घेत आहोत. तर जाणून घेत असताना माझे सहकारी मला मदत करतील. तर साधा सुद्धा एक महिलांना जर का प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही जाणते आहात, तुम्ही प्रत्येक जणी कोणाला 5 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला 15 वर्ष, कोणाला 20-25 वर्ष देखील पाळी येत आहे. तर साधा एक प्रश्न आहे की प्रत्येक महिलेला, ती कितीही सडपातळ असो किंवा कितीही जाड असो, तर प्रत्येक महिलेला मासिक पाळीमध्ये 24 तासामध्ये किती ml पर्यंत ब्लडिंग होते, तर याच्याबद्दल कोणी सांगू शकतं का? तर हाच जो मुद्दा जो आहे, कारण याच्याबद्दल आम्ही महिला आहोत, आम्हाला पाळी येते, आमच्या संदर्भामध्ये आमच्याशी निगडीत आहे, साधं सुद्धा आम्ही डॉक्टरला सुद्धा विचारण्याचं धाडस नाही केलं. कारण हाच न्यूनगंड आम्ही काढत आहोत. तो म्हणजे काय की पहिल्या दिवसापासून गर्भाशय तयार व्हायला सुरुवात होते ते 21 दिवसापर्यंत गर्भाशय तयार होते. 22व्या दिवशी ते पूर्णत्वास असतं, आणखी 4-5 दिवस ते वेटिंग वरती असतं आणि ते वेटिंग वरती असतं. त्यानंतर 1-2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर हे पिकून फुटलं जातं आणि फुटल्यानंतर जो स्त्रव बाहेर येतो त्याला म्हणतात मासिक पाळी. तर जर का सेम कंडिशन आहे, सेम सिच्युएशन आहे, सेम पिरियड आहे, तर गर्भाशय तयार होण्यासाठी फक्त बॉडीवरती थोडंफार 5-10 ml चा फरक असू शकतो. तर हा फरक किती आहे तर आपण इथं समजून घेऊया. कितीही लहान
लहान आकाराची बॉडी असो किंवा जाड व्यक्ती असो, तर कमीत कमी जर का म्हटलं तर 24 तासामध्ये 45 ml पर्यंत पाळी येते आणि जास्तीत जास्त जर का म्हटलं तर 55 ml पर्यंत पाळी असू शकते. तर ज्यावेळेस टिश्यूंच्या गाठी वगैरे पडत असतात, छोट्या छोट्या गाठी असतात, तर त्या टिश्यूंच्या गाठी येत असताना ज्या नलिकेमधून स्त्री बीज इथं तयार होतं, मध्ये एक ट्यूब असते, आपापल्या करंगळीच्या आकाराची एक ट्यूब असते. नंतर युट्रसमध्ये ते गर्भाशय फुटलेलं गर्भाशय ट्यूब मार्फत आतमध्ये युट्रसमध्ये येतं आणि युट्रसमधून ते पॅडवरती आलं जातं. तर या प्रोसेसमध्ये मध्ये जी ट्यूब असते त्यात जर का खरचटलं गेलं किंवा काय आतमध्ये जखम झालेली असेल तर त्या पाळीमध्ये 5 ml ब्लड पण मिक्स होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं 60 ml ची पाळी येऊ शकते. ज्या मुलींना नवीन आत्ताच पाळी यायला सुरुवात झालेली आहे त्यांच्यामध्ये ब्लॉकेजचं प्रमाण कमी असतं, टिश्यूज कमी अडकले जातात, ते पूर्णपणे बाहेर पडले जातात, त्यांना पाळी फास्ट असते. म्हणजे जर का ब्लॉकेजच नसेल तर ही 60 ml ची पाळी, आपण समजू 55 ml ची पाळी, ही फक्त 4 तासामध्ये आली पाहिजे. काही कारणास्तव जर का 4 तासामध्ये येत नसेल, 8 तास लागत असतील, तर असं समजायचं की मध्ये काहीतरी थोडंफार कुठेतरी ब्लॉकेजेस आहे किंवा बाहेर यायला काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत, त्याच्यामुळं कुठेतरी मार्गामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. तर इथून पुढं जर का आपण समजलं 8 तासामध्ये पाळी आली आणि 8 तासाच्या नंतर जर का अक्षरशः एकदम थेंब थेंब करून जर पाळी येत असेल 24 तासामध्ये, तर आपण नक्की समजून जायचं की काही ना काहीतरी जंतू संसर्ग होत आहे, कुठेतरी ब्लॉकेजेस निर्माण होत आहे किंवा त्याच्यापेक्षाही कमी पाळी येत असते. तर आता सध्या आपण पाहूया जी 4 तासामध्ये मुलींना जी पाळी येते, प्रत्येक महिलेला जी पाळी येते, तर 4 तासाचा जो द्रव आहे, जो 55 ते 60 ml चा जो द्रव आहे, तर हा द्रव आपण तिथं प्रत्येक पॅडवरती मार्केटमध्ये टाकून बघूया की हे पॅड वापरायचं कसं, किती तास आणि कशा पद्धतीने हे वर्कआउट करतं, की आपण इथं या डेमोन्स्ट्रेशन पद्धतीने पाहूया. तर आता हे जे पॅड आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये टोटली पूर्णपणे हे प्लास्टिकचं पॅड प्लास्टिकची कोटिंग याला यूज केलेली आहे. आता प्लास्टिकवरती साधा तुम्ही हात जरी फिरवला तर हे स्क्रब सारखं असं टोचल्यासारखं किंवा घासल्यासारखं जाणवेल आणि हे जर का तुम्ही हाताला घासलं तर त्वचा हे कमकुवत करतं, पातळ करतं. हे अशा पद्धतीचं प्लास्टिकचं पॅड आहे. माझं सर्व भगिनींना, मातांना, सर्वांना माझी विनंती आहे की हे असं प्लास्टिकचं पॅड कृपया करून कोणीही यूज करू नका, कारण याच्यामुळे भरपूर इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे घाम देखील भरपूर होतो. समजा आपण जर का प्लास्टिकचा हँडग्लोव्ह वगैरे यूज करत असेल, प्लास्टिकचा हँडग्लोव्ह जर का घातला तर 5 मिनिटांमध्ये भरपूर घाम येतो आणि जर का ते अर्धा तास घाम आलेलं जर का आपण काढला नाही तो हँडग्लोव्ह तर अतिशय ठणकल्यासारखं, अतिशय वेदना या हाताला होत असतात. मग आता तुम्ही विचार करा, हे पॅड बसण्या उठण्याच्या स्थितीमध्ये अशा ठिकाणी असतं की जिथं काही हवेचा संपर्क होत नाही. मग ज्यावेळेस हवेचा संपर्क होत नाही त्यावेळेस कितीतरी पटीने घाम येत असतो आणि घाम आलेला हा पण योनी मार्गासाठी, युट्रससाठी हा अतिशय घातक असतो, घातक स्वरूपाचं काम करतो, तो आल्सर आणण्याचं काम करतो. म्हणून हे शक्यतो तुम्ही कृपा करून माझी विनंती आहे की प्लास्टिकचं पॅड कुणीही यूज करू नका, ते घरामध्ये जरी असेल तरी फेकून द्या. आता हे जे आहे टेरुगोन मिक्स कापडाचं हे पॅड तयार केलं जातं, हे पण रॅशेस निर्माण करण्याचं बहुतांश काम करतं. याच्यामुळे खाजं येते, बऱ्याच प्रमाणात ओलं देखील जातं, बरेच रॅशेस येतात, बरंच काही वेगळं वाटण्याचा संदर्भ याच्यामुळे होत असतो. तर आता आपण पाहूया, इथं 3 कंपनीचे पॅड आहेत. हे आपण पिक्सल ट्रॅक आपलं हा ब्रँड विकसित करतोय, स्मार्ट लेडी प्लस म्हणून. तर हे जर का तुम्ही पाहिलं तर याचं टोटल वरून सॉफ्टनेस जर का पाहिला तर हा 100% कॉटन युक्त आहे. आणि 100% कॉटन का आहे याचं कारण आहे की वर्षानुवर्ष जे आपण इनर वापरतो तर ही इनर टोटली 100% कॉटन असते. ती शरीराला किती जरी घासली तर त्वचा त्यांनी कमकुवत होत नाही, पातळ होत नाही किंवा कुठल्या पद्धतीचं रॅशेस येत नाही किंवा खाजव येत नसतो. तर तशा पद्धतीने 100% कॉटन आहे. तर याच्यामध्ये आपण समप्रमाणामध्ये जी 4 तासांमध्ये 8 तासामध्ये जी पाळी येते तर त्या पाळी एवढा द्रव आपण पाण्याच्या स्वरूपाचा द्रव या पॅडवरती टाकून पाहूया. आता प्रत्येक महिलेच्या बसण्या उठण्यामधून त्या पॅडवरती पूर्णपणे बॉडीचं वजन पडलं. संपूर्ण वजन कुठं असतं? खुर्चीवर बसल्यानंतर, गादीवर बसल्यानंतर, कुठेही बसल्यानंतर आपण पूर्ण वजन त्या पॅडवरती असतं. पूर्ण त्या पॅडमध्ये तो द्रव पसरला जातो
तर ऑलरेडी आपण इथं पसरून त्या पॅडवरती द्रव टाकत आहोत, जेणेकरून लिक्विडची कुठली संभावना दिसते का किंवा कशा पद्धतीने वर्कआउट करतं हे आपल्याला समजून येईल. तर सर प्लीज. अशा पद्धतीने आपण या प्रत्येक पॅडवरती 60 ml पाणी कशा पद्धतीने वर्कआउट करतं हे आपण पाहत आहोत. दुसऱ्या पॅडमध्ये 60 ml आपण पाणी टाकत आहोत. तिसऱ्या पॅडमध्ये आपण 60 ml पाणी टाकून पाहत आहोत. रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये जो कोणताही आपण पॅड यूज करतो त्याच पॅडवरती आपण हा डेमो घेत आहात. पर्टिक्युलर कुठल्याही कंपनीचं मी इथे नाव घेत नाही, त्याचे ब्रँड वगैरे तुम्हाला माहीतच आहे आणि कशा पद्धतीने वर्कआउट होतं हे देखील तुम्हाला माहीत आहे. परंतु हे एक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी की जेणेकरून कशा पद्धतीने हे वर्कआउट करतं आणि कशा पद्धतीने घातक आहे शरीरासाठी हे आपण बोलतो. तर आता तिन्ही या पॅडमध्ये आपण समान पद्धतीने आणि समप्रमाणात पाणी ओतलेलं आहे. तर आता मी तुमच्यापैकी एका व्यक्तीला मी बोलू इच्छितो की त्यांनी फक्त जसं आपलं बॉडीचं संपूर्ण वजन या पॅडवरती पडलं जातं तर या पॅडवरती पूर्णपणे हात असा दाबायचा आहे आणि असं दाखवायचं आहे की तो हात ओला की कोरडा. तर प्लीज मॅडम जोरात दाबा मॅडम, दाबा. आणखी एकदा हात उचला, पुन्हा दाबा. दाबलं. हात मला दाखव, ओला आहे की कोरडा? कोरडा, सुका. 100%. ठीक आहे. आता रेग्युलर जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे पॅड यूज करता हे ह्या कंपनीचं, याच्यावरती थोडंसं दाबा, थोडं दाबा. काय अवस्था आहे या पॅडची? मला दिला पण नाही. हाँ, कितना गिला है? बहुत. ठीक है. तो और इस पर दूसरे हाथ से दबाइए. इसमें भी गिला है. इसमें भी गिला है. अभी आप देखिए इस पर कितना जोर से दबाया आपने? सबसे ज्यादा. सबसे ज्यादा. फिर भी थोड़ा भी गीला या कुछ मॉइस्चर लगता है कि कुछ नहीं लगता. अभी हम देखेंगे, आप देखिए. ठीक है. तर आता आपण हे प्रात्यक्षिक पाहिलं की या पॅडवरती कितीही दबाव टाकला, कितीही वजन पडलं तर हे अक्षरशः ओलं देखील किंवा मच्छर देखील राहत नाही, एकदम कोरडं राहतं. आता याच्यावरती जर का हे प्रेस करून पाहिलं तर अशा पद्धतीने हे लिकेज करतं किंवा याचा द्रव संपूर्णपणे बसल्या उठल्यानंतर हा मांड्यांभोवती येतो आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया वगैरे खाज येणं, याच्यासारखे रॅशेस येणं, भरपूर काही त्रास होतात. आता हे साधं सुद्धा तुम्ही असं उचलून जरी पाहिलं तरी याच्यातून अशा पद्धतीने लिकेज करत आहे. आता हे जरी पॅड पाहिलं तर हे सुद्धा अशा पद्धतीने हे ब्लडिंग बाहेर टाकते. आता तुम्हाला एक सायंटिफिक रिझल्ट सांगतो. आणि हे ब्लडिंग जर का या पॅडमधून बाहेर पडलं, ब्लडिंग जर का या पॅडमधून बसण्या उठण्याच्या स्थितीमध्ये बाहेर पडलं तर यातले बरेच थेंब हे युट्रस मध्ये रिटर्न आतमध्ये जातात. ह्यातला एखादा थेंब जरी युट्रस मध्ये रिटर्न आतमध्ये गेलाच तर तो काय करतो हे मी तुम्हाला सांगतो. तर सायंटिफिक रिझल्ट हा सांगतो, ओलं कापड असू द्या, ओलं लाकूड असू द्या, ओली माती असू द्या, तर सायंटिफिक रिझल्ट हा सांगतो की
ओल्या जागेवरती, ओल्या गोष्टीवरती, ओल्या कापडावरती, ओल्या लाकडावरती हवेतील बॅक्टेरिया हा 7व्या सेकंदाला ऍक्टिव्ह होतो. हे तर आहे सायन्सने हे मान्य केलं. सायन्स मधला विषय आहे की जर का 7व्या सेकंदाला हा बॅक्टेरिया ऍक्टिव्हेट होतो आणि त्याला जर का जिवंत राहण्यासाठी काही पोषक द्रव्य खायला मिळालं. पोषक द्रव्य, आता बॅक्टेरिया म्हणजे काय मराठीत सांगायचं म्हटलं तर कीटक, जंतू हेच. आता कीटकांचं खाणं काय असतं की काही पण सडलं, बरोबर. ऑलरेडी हे पिकून फुटलेलं जे गर्भाशय पिकून फुटलेलं जे स्त्रीबीज आहे हे ज्यावेळेस बाहेर येत असतं तर हे जंतूंसाठी अतिशय पोषक असतं. तर हे पोषक द्रव्य जर का त्या जंतूंना किटाणूंना खाण्यासाठी मिळालं तर हे 7व्या सेकंदापासून जगायला लागतात. 15व्या सेकंदात मोठे होतात, तासभरात आणखी मोठे होतात, 2 तासात त्याच्यापेक्षाही मोठे होतात, 5व्या तासापर्यंत अतिशय इथपर्यंत मोठे होतात की कुठल्याही महिलेने जर का त्यांचं स्वतःचं पॅड जरी काढून पाहिलं 5व्या तासाला, स्वतःचं पॅड जे अशा पद्धतीने ओलं राहतं ते पॅड जरी तुम्ही काढून पाहिलं तर तुम्हाला केसांच्या आकाराच्या त्या पांढऱ्या किंवा लाल शर्टाच्या आळे देखील त्याच्यावरती दिसतात. आता या विषयावरती बोलणंच नाही झालं, त्याच्यामुळे ही संकल्पना, ही गोष्ट हे अशा पद्धतीने होतं हे कोणालाच कळलं नाही. मग आता हे 5व्या तासात जर का बॅक्टेरिया तयार झाला आणि मुलींना जर का 4 तासामध्ये पूर्णपणे पाळी आली तर ते पॅडची अवस्था अशी होती आणि काय होतं की त्या मुलीच्या बसण्या उठण्यामधून तिच्या युटरसमध्ये बरेचसे किटाणू आतमध्ये शिरतात आणि शिरलेले किटाणू आतमधला ओला भाग असल्यामुळं जगण्यासाठी पोषक द्रव्य असल्यामुळे ते आतमध्ये कुठल्या तरी भिंतीला चिटकून राहतात. आतल्या त्या भिंतीला चिटकून राहिले की तिथं चावा घेतात एक छोटीशी कणी आहे आणि त्याच कणीचं रूपांतर 4 ते 5 वर्षामध्ये 1 इंच इतपत मोठ्या गाठीमध्ये रूपांतर त्याचं करतात. आता हीच गाठ आणखी 1-2 वर्ष पिकून फुटली जाते आणि त्या गाठीतून आणखी जंतू बाहेर पडतात. जसं तुम्ही बघा एकदम कच्चा पेरू जरी असेल एकदम कच्चा तर तो कडक एकदम टणक पेरू जरी तुम्ही 5 तास जर का प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अशी गाठ बांधून ठेवला तर त्याच्यातल्या हिटिंगने त्याच्यातल्या गरमाईमुळे त्याच्यात जे जंतू तयार होतात ते कापल्यानंतर आपल्याला त्यात पांढरी किंवा लाल आळे दिसून येते शेपटाची. तर तशा पद्धतीने त्या गाठीमधून अनेक जंतू बाहेर पडतात जे कॅन्सर सारखे भयानक आजार पसरवतात. तर ते अन्य ठिकाणी पकडतात. युटरस आहे, ट्यूब आहे, गर्भाशय आहे, गर्भाशय तयार होणारी जागा आहे, स्त्रीबीज आहे, ह्या सगळ्याला ते पकडतात आणि संपूर्ण असं तोडून खायला लागतात. म्हणजे कॅन्सरचा किटाणू जर का पाहिला तर उंचावासारखा खेकड्यासारखा दिसून येतो. तर त्याला असे जे लांबे असतात ते मांस तोडून खात असतात. तर तशा पद्धतीने काय होतं की मग ते जिथं मांस तोडलं तिथं आणखी नवीन गाठ येते किंवा तिथं सडायला लागतं. मग त्या मुलीला त्यावेळेस वेदना व्हायला लागते. जोपर्यंत गाठ तयार होते तोपर्यंत फक्त तिला खाजवल्यासारखं आतमध्ये जाणवत असतं, दुखत नसतं फार. म्हणून ती टाळत असते की आपण स्त्री आहोत, आपल्याला असं होतच असतं या 4 दिवसांमध्ये आणि त्यानंतर पण 8 दिवस हे खाजवतच असतं असं मानसिक न्यूनगंड बाळगून असतात. पण ह्याच कणीचं रूपांतर फुटल्यानंतर वगैरे त्या मोठ्या भयानक कॅन्सरमध्ये धारणा होते त्याची आणि नंतर ते दुखायला लागते. मग महिला हॉस्पिटलमध्ये जाते आणि स्वतःची टेस्ट करते. त्यावेळेस डॉक्टर सांगतात की तुमचं गर्भाशय सडलेलं आहे किंवा गर्भाशय खराब झालंय, तुमची पिशवी खराब झाली. मग त्यावेळेस त्या महिलेला समजतं. पण याचं मूळ कारणावरती कधी चर्चा न झाल्यामुळं ह्या इथपर्यंत या गर्भाशय सडण्याच्या दारापर्यंत ती महिला पोहोचते. मग आता हे सडण्याचं कारण काय की ती जी कपडा वापरते ते तिने वेळेत नाही बघत. याचं कारण काय ती जी पॅड वापरते ते तिने वेळेत नाही बघत. आता वेळ तरी ठरवायची कशी म्हणून आपण इथं 65 60 ml पर्यंत त्याच्यावरती द्रव टाकलेला आहे. इथं वर्कआउट जर काही 4 तासाच्या पाळीमध्ये जर काही पॅड टेकत नसेल तर मग तुम्हीच सांगा कुठलीही महिला जी ऑफिसला जाते की 8-8 तास एकच पॅड तिला जंतू संसर्ग होईल का नाही? 100% होणार. आणि आता जर का तुम्ही कॅन्सर रुग्णालयांचे रिपोर्ट पाहिले कुठल्याही 100 महिलांची टेस्ट करा, कुठल्याही 100 महिला तुमच्या आसपास जे घराच्या आसपास राहतात त्यांची टेस्ट करा. WHO पण हेच सांगतं कुठल्याही 100 महिलांची जर का टेस्टिंग केली तर त्या 100 महिलांपैकी 80 महिलांच्या युटरसमध्ये ऑलरेडी 1 गाठ, 2 गाठ, 15 गाठी, 10 गाठी, 8 गाठ, 7 गाठ अशा गाठी निर्माण झालेल्या आहेत ज्या कॅन्सरच्या.
म्हणजे इथपर्यंत हे प्रमाण वाढले. आणि मृत्यूंचं जे प्रमाण आहे, ज्या कोणत्याही महिला दगावतात, नॅचरली ज्यांचे आपण डेट पण होते असं पण समजतो, तर यांच्यापैकी ज्या 70% महिला आहेत, म्हणजे 100% मरणाऱ्या महिलांपैकी 70% महिला ज्या आहेत, या पिशवीच्या कॅन्सरमुळे, गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे, युटरसच्या कॅन्सरमुळे, याच कॅन्सरची लागण आतड्यांपर्यंत होते, याच कॅन्सरची लागण. कारण ही जी संस्था आहे, जवळजवळ किडनी इथं आहे, आतडेवर आहे, युटरस इथं आहे, या बाजूला अन्य संस्था आहेत. तर या सगळ्या संस्थांना कॅन्सर लागण्याचं कारण हे फक्त युटरसच्या कॅन्सरमुळे लागू होतं. आणि ती महिला, आपल्याला असंही समजलं की आपले कोणते तरी पाहुणे, कुठले तरी नातेवाईक ते बरेच दिवस पोटाचे
आतमध्ये जाऊ शकतो का जीव जंतू? नाही जाऊ शकत. आतमध्ये गाठ बनवू शकतो का? नाही बनवू शकत. आतमध्ये गाठ मोठे करू शकतो का? नाहीच. कारण का? तो इथंच मारला गेलो. म्हणजे इथून त्याची पुढची प्रोसेस कुठलीही घडत नाही. म्हणजे कॅन्सर सारख्या कीटाणूशी लढण्यामध्ये हे सक्षम आहे. आता याच्यामध्ये पण आपण पाहूया की नेमकं भरलंय तरी काय. प्लीज पुन्हा या मॅडमला. हे जे मागाशी आपण दुसऱ्या 2 पॅडचं हे आवरण आहे, ओली आहेत का सुकी आहेत? निळा आहे म्हणजे ओली आहे. ठीक आहे. आता या पॅडवरती या आवरणावरती पाणी ओतलं होतं. आता हे सुक आहे का ओले? एकदम 100%. ओके. तर पाणी तर आपण याच्यावर ओतलं होतं. ओके. आता याच्यामध्ये पण पाहूया. याला टिश्यू कॉटन म्हणतात. हाय क्वालिटी कॉटन वापरला जातो. हा जर का ताणला तर याच्यातून कापसाचे मोठमोठाले धागे तुम्हाला दिसतात. हे अशा पद्धतीचे हे तुम्हाला मोठमोठे धागे दिसते याच्यात. म्हणजे 100% कॉटन यूज केलं जातं, जेणेकरून हे त्वचेसाठी चांगलं असतं. त्वचा थंड ठेवण्यासाठी पण हे खूप मदत करतं. हे झालं पहिलं आवरण. ही अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप यांचे विविध उपयोग होतात. याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट पण असल्यामुळं हे ज्या टिश्यूच्या ज्या गाठी ट्यूबमध्ये वगैरे अडकण्याचं काम करतात. तर ही नेहमी आयर्न खेचून घेण्याचं काम करते. म्हणजे जे टिश्यूच्या गाठी आहेत, जे कवच आहे गर्भाशयाचं, ते अडकत असतात आतमध्ये, तर ते सुद्धा ओढण्याचं काम करतं. त्याच्यामुळे ब्लॉकेजेस बरेच निघतात. आणि ब्लॉकेजेस निघल्यामुळं काय होतं की या बाजूला जे पोटात दुखत असतं किंवा या बाजूला जे पोटात दुखत असतं, तर ब्लॉकेजेस निघल्यामुळं तर पोटामध्ये दुखत नाही. त्याच्यामुळे हे चांगल्या पद्धतीने आपलं पोटात दुखण्याचा त्रास कमी करतं. दुसरी गोष्ट, आयर्नची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीत होत असल्यामुळे ज्या पिशवीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं ज्या नसा काम करतात, म्हणजे आपल्या मणक्याच्या दोन्ही बाजूच्या ज्या शिरा म्हणजे जो मांसल भाग आहे त्याच्यामधून पायाच्या नखांपर्यंत देखील, पायाच्या अंगठ्यापर्यंत देखील 5-7 नसा ज्या जात असतात त्या पिलेट्स मधून जात असतात. तर त्यांचंच काम आहे की गर्भाशयापर्यंत पिशवीपर्यंत अतिरिक्त पाणी पोहोच करणं. पण ज्यावेळेस ब्लॉकेजेस वाढतात तो फ्लो पुढे जात नाही, तर त्या नसांवरती ताण येतो. म्हणून तुम्हाला कंबरदुखीचा देखील त्रास होत असतो. तर हा कंबरदुखीचा त्रास देखील हे कशा पद्धतीने कमी करतं, तर ते ब्लॉकेजेस काढतं. तर पाळी पूर्णपणे बाहेर ओढतं. पाळी पूर्णपणे बाहेर आल्यानंतर कुठल्या पद्धतीचं ताण त्या पिशवीवरती येत नाही, त्या नसांवरती येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कंबरदुखीचा देखील त्रास होत नाही. अशा पद्धतीने ही स्ट्रीप महत्वाची आहे. त्यानंतर आपण आता हा तिसरा एक लेअर पाहत आहोत. त्यासोबतच त्याला चिटकून 4था लेअर आहे. याला हे 2 पद्धतीचे लेअर आहेत. हा कॉटनच्या लगद्यापासून तयार केला गेलेला कागद आहे. आपण 100% कॉटन म्हणजे कापसापासून, हा लेअर देखील 100% कॉटन म्हणजे कापसापासून तयार केला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे हे 4 लेअर झाले. आता यानंतर पाहूया आपण, याच्यावरती तुम्हाला एक द्रव दिसत आहे, एक जेली स्वरूपामध्ये. तर हिला नॅचरल जेली म्हणतात. ही नॅचरल रसापासून, नैसर्गिक वनस्पतीपासून बनवली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर केळीचं जे खोड आहे, केळीचं झाड माहिती आहे आपल्याला, ज्यावेळेस केळी कमी लागतात किंवा लागत नाही तर त्यावेळेस शेतकरी ते झाड वरून छाटतो आणि खालून कापतो. त्याचा जो ओळखा जो आहे तो जर का एखाद्या मशीनमध्ये प्रेस केला, तर प्रेस केल्यानंतर 100 किलोचा जर का तो ओळखा असेल तर 70 किलोपर्यंत त्यातून पांढरा द्रव निघतो. जो द्रव केळीच्या देठांपर्यंत व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स पोच करण्याचं जो काम करत असतो, तोच द्रव आटून या जेलीमध्ये समाविष्ट केला जातो. आणखी त्याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून ॲलोवेराचा जो पांढरा गाभा असतो तो देखील आटवून याच्यामध्ये टाकला जातो, जेणेकरून कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये. तर जर काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आहे, प्लीज
खाली करून direct मोकळं तो change करा. आता हा जो द्रव नैसर्गिकरित्या बनवला गेलेला आहे, नॅचरल आहे आणि हा रसापासून तयार केलेला आहे, तर हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे. आणि हा कशा पद्धतीने डिझॉल्व्ह होतो, किती वेळामध्ये डिझॉल्व्ह होतो, आता हे आपण इथं पाहूया. सर एक गोळा उचलून त्या पाण्यामध्ये टाका. हा आहे सर, कॅमेरा समोर घ्या. टाकल्यानंतर हा पहा सर, याच्यामध्ये बघा मॅडम, कुठे आहे तो गोळा? 100%. किती सेकंदामध्ये? पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होतो, म्हणजे हा पर्यावरणामध्ये पूर्णपणे मिसळून जातो, कारण हा रसापासून तयार केलेला आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीचं जर का हे पॅड पर्यावरणामध्ये पडलं गेलं तर त्याचा कचरा न होता ते कुजून जातं. कुजून होऊन याच्यातून जे नैसर्गिक द्रव आहेत तेच पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये मिसळतात आणि खताचं चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे जमिनीसाठी हे हानिकारक पॅड नाही. आता महत्वाची जी गोष्ट आहे, हे पॅड यूज करत असताना ऑब्व्हियसली कुठलीही महिला असू दे, ती पॅड यूज करत असताना एव्हा माझी मुलगी असू दे, माझी मुलगी मला नेहमी त्रास एक सांगायची की पप्पा पॅड यूज केला ना की चालायचं म्हणलं तर मला असं वाटतं की नको चालायला, पाऊल सुद्धा नको टाकायला. कारण जर का चाललं फक्त 500 मीटर अंतरापर्यंत जरी चाललं तर त्या पॅड मांड्यांच्या घर्षणामुळे गरम होतं, ते पॅड हिटिंग करायला लागतं आणि ते हिटिंग केलेल्या पॅडमुळे भरपूर त्रास होतो. मुलींना देखील भरपूर त्रास होतो, अक्षरशः तो असह्य त्रास होतो. जर का शाळेतून मुली घरी चलत येत असतील तर खूप त्रास होतो. तो म्हणजे कशा पद्धतीचा की ते पॅड हिट करतं, गरम होतं घासल्यामुळे आणि त्वचाही कमकुवत करत असतो. तर आता एक गरम होणारं पॅड दुसरे साईड इफेक्ट निर्माण करतो, तो म्हणजे कोणता की गरम झालेलं पॅड हे उन्हाळी आणण्याचं काम करतं. उन्हाळी म्हणजे माहितीये कोणाला? तर उन्हाळी म्हणजे काय की सारखं लघवीला लागल्यासारखं भास होतात आणि लघवीला गेल्यानंतर लघवी होत नाही, कारण ते हिटिंगमुळे. तर आता हे पॅड कशा पद्धतीने हिटिंग कमी करताय तर हे आपण पाहूया. तर प्लीज मॅडम पुन्हा एकदा तुम्हाला मी बोलवतो. तर या जेलीवरती, या द्रवावरती फक्त असं 5 सेकंद हात ठेवायचं, पसरून ठेवा, पूर्ण हात ठेवा. थंड लागतं मॅडम, एकदम थंड आहे, एकदम जैसे फ्रिज में से निकाला है वैसे लग रहा है ना, फ्रिज में से निकाला है और हाथ पर आ गया, एकदम ठंडा महसूस हो. अगर हाँ अभी निकाले, ऐसा देखिए गीला है हाथ, सूखा है, पूरा सूखा है, मतलब थोड़ा सा मॉइस्चर तो मॉइस्चर नहीं है लेकिन ठंडा है, ठंडा है. मतलब देखिए हे जर का पॅडवरती फक्त 5 सेकंद हात ठेवलाय तरी आणखी तुमच्या हाताला थंडावा जाणवत असेल. थंड आहे. जर का 5 सेकंदामध्ये एवढं थंड राहत आहे तर हे जर का लिटरली कुठलीही महिला जर का रेग्युलर यूज करत असेल तर तिला उन्हाळीचा देखील त्रास होणार नाही, म्हणजे हिटिंगचा देखील त्रास होणार नाही. ये पैड पहनकर अगर कितने भी महिलाएं चले तो पैड गर्म हो सकता है क्या? कॉन्फिडेंटली देखिए अभी ठीक आहे मॅडम. म्हणजे या पॅडपासून उन्हाळी लागण्याचा देखील त्रास होत नाही आणि कुठल्याही पद्धतीचं घर्षण झाल्यामुळे त्वचाही पातळ होत नाही, कारण टोटली 100% कॉटन आहे. याच्यानंतर पण हा 6वा लेअर पाहूया आपण. 6वा लेअर देखील कापसाचाच आहे, त्याच्यावरतीच ही जेली यूज केलेली आहे. आणि त्यानंतर एक 7वा एक लेअर आहे जेलीचा कलर. ओके, आणखी 7वा एक लेअर आपण पाहूया. हा देखील 100% कॉटनचाच यूज आहे, पूर्णपणे कापसापासूनच तयार केला गेलेला आहे. कापूस जास्तीत जास्त हे विविध प्रकारचे लेअर यूज करण्याचं कारण असं आहे की कापूस हवा पकडून ठेवण्यामध्ये सक्षम असतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या घामोळ्या येत नाहीत, कुठल्याही पद्धतीचं पिंपल्स येत नाही. तुम्ही जर का पाहिलं प्लॅस्टिक पॅड जर का यूज केलं तर 4 दिवसानंतर एखाद दुसरे हे 1-2 असे मोठाले पिंपल्स येतात, किंवा 4 दिवस रेग्युलर प्लॅस्टिक पॅड यूज केलं तर 4 दिवसानंतर गचकरणासारखे देखील त्या भागामध्ये भरपूर डाग पडतात. तर हे जे आहे ते कॉटनमुळे तसं होत नाही.
म्हणून त्याच्यामध्ये कॉटनचे खरीप आणि 8वा जो लेअर आहे हा इको फ्रेंडली प्लास्टिकचा आहे. आता इको फ्रेंडली प्लास्टिक म्हणजे काय? मूळ पॉलिथिन प्लास्टिक आणि इको फ्रेंडली प्लास्टिक याचे गुणधर्म टोटली वेगळे आहेत. म्हणजे काय? पॉलिथिन प्लास्टिक कुजण्यासाठी हे 200 वर्ष लागतात. पॉलिथिन प्लास्टिक कुजण्यासाठी हे 200 वर्ष लागतात. म्हणून भारत सरकारने देखील पॉलिथिन प्लास्टिकवरती बॅन आणलेला आहे. आणि हे इको फ्रेंडली प्लास्टिक जर का तुम्ही कुंडीमध्ये जरी पुरून ठेवलं तर 3 महिन्यामध्ये त्याची माती तयार होते आणि त्याचे पूर्ण कण वेगळे होतात. म्हणजे हे मातीसाठी चांगल्या पद्धतीने काम करते. याचा देखील कचरा होत नाही. इको फ्रेंडली असं एक पॅड आहे. आता मॅडम माझं फक्त एक विचारायचं आहे, प्रत्येक महिला हा माझा प्रश्न आहे की तुम्हाला रेग्युलर तुमच्या जीवनातले जे पॅड यूज करतात ते देखील दाखवले आणि इथं स्मार्ट लेडी प्लस जे आम्ही पिक्सल ट्रॅक करून घेऊन आलेलो आहोत, पिक्सल ट्रॅक परिवारातर्फे प्रत्येक महिला कॅन्सर पासून वाचवण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर या 3 पॅडमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलींसाठी, आपल्या बहिणीच्या मुलीसाठी, आपल्या मैत्रिणीसाठी तिच्या जीवनामध्ये वापरण्यासाठी कुठलं पॅड हे कम्फर्टेबल आहे किंवा तिला कुठलं पॅड रोगापासून सुरक्षित ठेवू शकतो? ऑब्विसली हेच जे स्मार्ट लेडी प्लसचं आहे, बरोबर. मग आता तुम्हाला सांगतो, हे जे पॅड तुम्ही मार्केटमधून आणता ते WHO सांगतं किंवा हे जाहिरात संपता सांगतं. हे पॅड आपल्या घरात कशामुळे आलं? टीव्हीतल्या जाहिरातीमुळे. आपल्याला माहिती तर होतं का पॅड असतं म्हणून? ते टीव्हीने दाखवलं. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये चॅनल सुद्धा चेंज व्हायचे, टीव्हीला जरी जाहिरात आली तरी चॅनल चेंज केलं जायचं. तर हे टीव्हीने सांगितलं, पण ती जाहिरात संपता पण ते तुम्हाला सांगतात की पॅड वापरायचं कसं. तर सांगतात 24/7. 24/7 म्हणजे काय? 52 रुपयावर जरी तुम्ही दुसऱ्या कंपनीचं पॅकेट घेतलं तर ते म्हणतात 24/7 वापरा. 24/7 म्हणजे काय? की 24 तासाला 7 प्रहर असतात. काय असतात? 7 प्रहर असतात आणि प्रत्येक प्रहरी वेगळं पॅड यूज करा. म्हणजे किती? 24 तासामध्ये 7 पॅड वापरा. पण आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपल्या माहितीच्या अभावी आमच्याही घरात देखील असंच व्हायचं की एक पॅड जर का माझ्या मिसेसनी एक पॅडचा जर का बॉक्स आणला जो 35 रुपयाला मिळतो, तो जर का आणला तर ते एवढं पुरवून वापरायचे की त्यातले पण 1-2 पॅड त्या 4 दिवसानंतर शिल्लक राहायचे. म्हणजे 6 पॅड मधले पण शिल्लक राहायचे. मग कसा कॅन्सर ना? म्हणजे टीव्हीवरती जाहिरातवरती देखील ते तुम्हाला सांगतात 24/7 वापरा. म्हणजे 24 तासामध्ये 7 पॅड यूज करा. पण आपण हे करत नाही. लिटरली ही तरी माहिती तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भरपूर उपयोगाचे आहे. एवढं तरी लक्षात ठेवा, कुठलंही पॅड जर का हातामध्ये जर का घेतलं जे लिटरली तुम्हाला मेडिकलमध्ये मिळतं आहे, जे तुम्ही वापरताय, तर ते 24/7 म्हणजे 24 तासात 7 वापरा. आणि हे स्मार्ट लेडी प्लसचं जे पॅड आहे, हे पॅड तुम्हाला अतिशय आपण याच्यामध्ये जो काही 24 तासाचा फ्लो टाकून देखील यात अक्षरशः एवढंच जरी पाणी टाकलं आणखी तरी देखील हे पॅड थोडं ओलं देखील लागत नाही. आणि हे 200 किलो पर्यंतचं वजन सहन करणारं पॅड आहे. त्याच्यामुळे हे 24 तासामध्ये फक्त एक वापरायचं. जर का तुम्हाला या पॅडसाठी एका दिवसाला जर का 50 रुपये खर्च येतो, कुठल्या या लिटरली जे तुम्ही मार्केटमध्ये यूज करताय 50 रुपये तुमच्या एका दिवसाला खर्च येतोय, तर 4 दिवसाचा किती होऊ शकतो? 200 रुपये, 200 रुपये. आणि ते जर का 18 महिन्याचं पॅकेज असेल तर WHO पण सांगतं आणि यूज पर चॉईस कंपनी पण सांगते की जर का 18 महिन्याचं पॅकेज असेल तर 200 × 18 म्हणजे किती? 3700 रुपये. 3600 रुपये तक खर्च किसी भी रोग से बचने के लिए. लेकिन ये जो स्मार्ट लेडी प्लस जो पिक्सल ट्रैक परिवार जो आपके लिए जो पैड लेके आया है, ये पैड कितने में मिलता है ये भी हम देखें. अगर इन सबसे फीचर बेस्ट, इन सबसे बॉडी के लिए सबसे बेस्ट वाला पैड, इन सबसे वो रोग प्रतिकारक क्षमता उसमें ज्यादा है, तो ऑब्वियसली प्राइस भी ज्यादा रहेगा ना. कॉन्फिडेंटली बता सकता हूँ कि रहेगा. लेकिन ये जो है कॉमन मॅन टू पॅडमॅन, इस अभियान के वास्ते म्हणजेच कॉमन मॅन टू पॅडमॅन या अभियानाअंतर्गत या रोगमुक्तीच्या संग्रामामध्ये, या रोगमुक्तीच्या अभियानामध्ये हे पिक्सल ट्रॅक ही कंपनी हे आपल्यासाठी हे पॅड हे 3500 रुपयात नाही, 3000 रुपयामध्ये देखील नाही,
हे तुम्हाला अक्षरशः 2,500 रुपयामध्ये देखील हे पॅड तुम्हाला ही कंपनी घेऊन आली. तर फक्त आणि फक्त हा 18 महिन्याचा बॉक्स, हा 18 महिन्याचं पॅड तुम्ही जे यूज करण्यासाठी जे मिळत आहे, तर हे 3,500च्या ऐवजी फक्त आणि फक्त हे तुम्हाला 2,000 रुपयामध्ये ही आपली कंपनी घेऊन आली. हे फक्त कॅन्सर मुक्तीच्या अभियानासाठी आणि ही चांगली बाब आहे. आज याच्यामध्ये आमच्यासारखे पुरुष मंडळी देखील याच्यामध्ये काम करत आहे. आणि हे काम करत असताना सुरुवातीला आमच्या मित्रांनी आम्हाला भरपूर काही असं रोखलं टोकलं. माझं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, बाकी चांगल्या पद्धतीने माझं डेव्हलप आहे. तर सगळं असताना देखील, माझा बिझनेस असताना देखील माझे मित्र म्हणले, भाऊ तुमचं आता या पॅडवरती चालेल. आणि पॅडवरती म्हणजे हे कसं तुम्ही काम करता? तर असं प्रत्येक मित्राकडून विचारणं आलं. पण नंतर या पिक्सल ट्रॅक परिवारातर्फे, याच्यातर्फे, सगळ्यांतर्फे हे समजलं की हे पॅड किती त्यांच्या घरातल्यांच्या सेहतसाठी, त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. आज तीच लोक आमचंही चांगल्या पद्धतीने नाव घेत आहात. आणि आम्ही हे तुम्हाला एवढं पोटतिडकीने का सांगतो, याचं महत्वाचं कारण आपल्या घरातील, आपल्या आसपास मोहल्ल्यातील, आपल्या परिवारातील कुठल्याही सदस्यांना कोणालाही आपल्याला कॅन्सरने मरू द्यायचं नाही. कारण प्रत्येक मुलगी ही आपली देशाची मुलगी आहे. प्रत्येक मुलगी ही भारत की बेटी आपण समजतो. तर त्या बेटीला ही माहिती पोहोचून वाचवण्याचं काम करणं हे म्हणजे घरात बसल्यानंतर सुद्धा फोनवर जरी ही माहिती सांगितली तरी ही देखील जेवढे आपले सैनिक बॉर्डरवरती लढतायत एवढीच महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक महिलेला कॅन्सरपासून वाचवणं. म्हणजे आता एक पुण्याचं काम आहे का पापाचं? 100% प्रत्येक महिला वाचली पाहिजे, 100% वाचवलीच पाहिजे. आणि यासाठी हा पिक्सल ट्रॅक परिवार काम करत आहे. तर या परिवाराचे आमचे मुखिया, ज्यांनी आम्हाला एक नवीन दिशा दिली, ज्यांनी हा प्रोजेक्ट संपूर्णपणे सांभाळला, जो हा प्रोजेक्ट प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावा म्हणून हा आगळा वेगळा कन्सेप्ट टाकला. तर त्या आमच्या ग्रेट सीएमडीना आम्ही तिथं पाचारण करू इच्छितो. त्यांचं नाव सर मी पंढरीनाथ पाटील सर, तर यांना मी बोलवतो. तसेच मी आमचे CEO सर जिंजुर्डे सर यांनाही मी पाचारण करतो. तसंच मी आमचे गणेश सर डेव्हलपमेंट डायरेक्टर त्यांनाही मी पाचारण करतो. तसेच माझे ग्रेट अपलाईन विकासजी मलगे सर यांनाही मी पाचारण करतो. या टीमनेच हा सगळा आगळा वेगळा प्रोजेक्ट हा आपल्या जनतेसमोर आणलेला आहे. आणि हे वाखाणण्याजोगा आहे. यांनी जे काम सुरुवात केलेलं आहे हे काम करायला देखील कुठली महिलेच्या प्रोडक्टवरती काम करायला तयार नाही. पण ही संपूर्ण टीम ही या प्रोडक्टवरती अतिशय झुंजायला तयार आहे की प्रत्येक महिलेला, या प्रत्येक भारताच्या बेटीला या कॅन्सर पासून वाचवायचं आहे. हा फक्त एक गोष्ट आहे, झालेला कॅन्सर आपलं हे स्मार्ट लेडीचं पॅड कमी करत नाही. ज्यांना ज्यांना कॅन्सर झालाय, कॅन्सरवरती एकच उपाय आहे की त्या भागाची सर्जरी करून तो भाग टिकून द्या. हे पॅड कमी करत नाही झालेला कॅन्सर, पण कॅन्सरची नवीन गाठ कधीच येऊ देणार नाही इथपर्यंत सांगितलं. म्हणजे नवीन गाठ कुठलीही कॅन्सरची येऊ देणार नाही. तर असं हे सर्वांनी प्रोड्यूस केलं. तर या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार काय करून जाऊ. आणि हा डेमॉन्स्ट्रेशन इथं संपला असं मी घोषित करतो. ओके, धन्यवाद सिंग सर. यांनी खूप चांगल्या पद्धतीनं असं मला असं वाटतं की सर्वांना ही गोष्ट समजली असणार आहे, बरोबर ना. आणि मी एकच मेसेज देऊ इच्छितो की आज जर बघितलं एक महिला स्वतः ती एकट्याचं जीवन ते सावरत नाहीये. कुठलीही महिला असू द्या, ती एकट्याचं जीवन सावरत नाहीये, ती तिच्या अख्ख्या परिवाराला ती सावरत असते. म्हणून हा विषय खूप महत्वाचा आणि गंभीर आहे. प्रत्येक लेडीनं, प्रत्येक महिलेनं हा मला असं वाटतंय की जो आम्ही जे काय कारवा उभा केला, ज्या प्रोजेक्टवर आम्ही काम करतोय त्या व्यक्तीनं, प्रत्येकानं हा मेसेज आपल्याला आपलं कर्तव्य बनतं, आपलं दायित्व बनतं की आपण 3 महिलाला कॅन्सर मुक्त करू शकतो. 100% करू शकतो ना. जर मी माझं कर्तव्य आहे की 3 महिन्याला मी कॅन्सर मुक्त करू शकतो, तसंच मी सांगितलं मॅडमला की 3 महिन्याला आपला कॅन्सर मुक्त करायचंय. त्यांना त्यांच्या मॅडमला सांगितलं की मॅडम तुम्ही 3 लोकांना, 3 महिलांना हे कॅन्सर मुक्त
की होण्यापासून वाचवायचंय, ही जी माहिती आहे, जे का आपलं जे प्रोडक्ट आहे, ते 3 महिन्यांपासून जर आपण पोहोचित केलं, त्या 3 महिन्याला 3 महिन्यापासून पोहोचित केलं, त्या 3 महिन्याला 3 महिन्यापासून पोहोचित केलं, तर अशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये कुठलीच महिला कॅन्सर पासून केव्हाच हे होणार नाही. कॅन्सर जितके मोठे आजार आहे ते केव्हाच आजार होणार नाहीये. हे सगळं आमच्या कंपनीच्या माध्यमातून जे काय सपोर्ट लागणार आहे तो आपल्या इथं असणार आहे, बरोबर ना. तर 1 मिनिटासाठी जो भी अभी डेमोस्ट्रेशन हुआ है, बराबर ना, तो सिर्फ मैं तुम दोनों का एक व्यू लेना चाहता हूँ, बराबर ना. इस प्रोडक्ट के बारे में, इस डेमो के बारे में जो भी हमने देखा, समझा, सुना, सब कुछ किया है, बराबर ना. ये काम अच्छा है या गलत है? इट्स अ व्हेरी गुड वर्क एक्चुअली. हाँ, ओके मैम. मैं गौरव झुंझुनूटे. जो भी हमने आज जो भी डेमोस्ट्रेशन देखा है, समझा है, सारी चीजें ये किया है, तो क्या लगता है जो भी हमारा कंपनी का जो भी काम चल रहा है, जो रोग मुक्त भारत, प्लास्टिक मुक्त भारत, बराबर ना, इसके बारे में आपको क्या लगता है? जो भी मार्केट से ब्रांड अपन यूज करते हैं और तो हमारा कंपनी का जो पैड यूज करते हैं, उसके बारे में जो भी हमने डेमोस्ट्रेशन लाइव देखा है, उसके बारे में आपको क्या लगता है कि कौन सा ब्रांड यूज करना चाहिए, और एक महिला के लिए कौन सा तुम मैसेज देना चाहते हो? तो मैं आपसे एक करता हूँ मैडम. सबसे पहले तो मैं आप सबके लिए क्लैप करूंगी, क्योंकि पहले के जमाने में ऐसे होता था कि मर्दों से डर के औरतें रहती थी, और जहाँ ऐसी बातें की नहीं जाती थी, वहाँ आप लोग खड़े हो लेडीज के लिए. इट्स अ वेरी गुड थिंग. और हाँ, मैं इस चीज को पहले से ही मानती हूँ, प्लास्टिक नहीं यूज करना चाहिए. मैं खुद कई प्लास्टिक पैड्स नहीं यूज करती हूँ. आई गो फॉर ब्रेक फ्री में भी प्लास्टिक नहीं, बट इट्स वेरी कॉस्टली. तो इसके लिए ज्यादातर लोग लेडीज पैसे के लिए ज्यादा सोचती है कि पीरियड्स के 4 दिनों के लिए कहाँ 150 रुपया गवाने का. तो बहुत लोग वो सोचते हैं, ये नहीं सोचते कि अगर हम विदाउट प्लास्टिक का यूज करेंगे तो बेनिफिट भी क्या होगा, क्योंकि वो बचाने के पीछे ज्यादा रहती है. तो दिस इज अ वेरी गुड थिंग. एक तो ये अपना पॉकेट फ्रेंडली भी है, एंड अपार्ट फ्रॉम दैट इससे जो काफी जो तकलीफ है वो रुक जाएगी. तो कहा जाता है कि एक लेडी ही है जो दुनिया चलाती है, क्योंकि अगर लेडी नहीं तो दुनिया नहीं है. लड़के भी जो जन्म लेते हैं तो एक औरत के कोख से ही लेते हैं, राइट. तो अगर औरत ही नहीं होगी तो कोई भी नहीं रहेगा. तो उनको बचाने के लिए ये सब चीजों की बहुत जरूरत है. तो इट्स अ वेरी गुड थिंग. कीप इट अप. थँक यू सो मच. ओके. मॅडमने आपल्याला सांगितलं आहे की बाबा हे पॅड आपण यूज केले पाहिजे, जे मार्केटच्या पॅडमध्ये काय चाललेलं आहे. ओके, थँक्यू मैम. ओके, आपने जो कीमती समय निकाला और ये सारे चीजें समझ के ले ली, और आपको भी सारे शुभकामनाएं हम देते हैं कि आप भी ऐसी देश की तरक्की करते जाओ, बराबर. ओके, थैंक यू. इसके बारे में जिनके माइंड में ये संकल्पना आई, जिन्होंने सोचा कि सही में हम कुछ कर सकते हैं, मार्केट के लिए, महिलाओं के लिए कुछ कर सकते हैं, ऐसे जिनके माइंड में आए, बराबर, और उन्होंने ये जो है तो हर घर में ये जानना चाहिए, अपने जो देश की बेटी है उसको कैंसर नहीं होना चाहिए, सारी चीजें ये नहीं होनी चाहिए. तो ऐसे ही हमारे कंपनी के ग्रेट CMD पिक्सल ट्रैक ग्लोबलाइज प्राइवेट लिमिटेड के मिस्टर अजय सर, इनको इन्वाइट करता है कि वो भी कुछ इसके बारे में 2 शब्द कहेंगे. मिस्टर अजय सर, प्लीज वेलकम. नमस्कार. या प्रोजेक्टची सुरुवात करण्याचं सर्वात मोठं कारण लेडीज वर्ग हाच आहे. कारण मला 2 अनुभव आले ते मी शेअर करू इच्छितो. एक शिकलेली लेडीज, जिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, BA BEd केल्यानंतर तिला सर्व्हिस नाही लागली, आणि तिचं लग्न तिच्या आई वडिलांनी खेडेगावात केलं. आता मला सांगा, खेडेगावामध्ये काय रोजगार असतो? फक्त एकच असतो, शेती. आता मला सांगा, जी लेडीज BA BEd झाली, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, ती लेडीज शेती करू शकते का? मग अशा लेडीजला काय? मग त्यासाठी अशा काही गोष्टी लेडीजच्या बाबतीत घडतात. पण आपली लेडीज इंडियन संस्कृतीमध्ये वाढलेली असल्यामुळे ती आपल्या घरच्यांसमोर, वडिलांसमोर किंवा नवऱ्यांसमोर बोलू शकत नाही. स्वतःच्या भावना स्वतःच्या मनामध्येच मारते. मग हे कुठपर्यंत चालेल? ही एक गोष्ट झाली. आता मगाशी सरांनी जे सांगितलं, नैसर्गिक देणगी आहे ही लेडीजला, पण त्या देणगीला सुद्धा ती सर्वांसमोर मांडू शकते का? प्रत्येक लेडीजला महिन्याच्या 4 दिवसाचा हा मंथली प्रॉब्लेम असतो, पण तो प्रॉब्लेम प्रत्येक महिलेमध्ये सारखाच नसतो. हे पण तेवढंच सत्य आहे. काही महिलांना 2 दिवसामध्ये क्लिअर होतो, काही महिलांना 3 दिवसात, काही महिलांना पूर्ण 5 दिवस जातं. पण ज्या महिलांचा हा इश्यू 2 दिवसात क्लिअर होतो, त्या लेडीजला वाटतं की माझा हा इश्यू या महिन्याचा समाप्त झाला.
पण तो पुढच्या काही दिवसामध्ये कंटिन्यू येतो आणि त्यावेळेला त्या लेडीजला त्याची संकल्पना नसते. मग अशा वेळेला जर तिने तिच्या शरीराची व्यवस्थितपणे काळजी नाही घेतली तर मला सांगा परत आहेच आजाराचा. आणि ती या सगळ्या गोष्टी कुणासमोर फ्रँकली बोलू शकत नाही का, कारण तिला ते कसं तरी वाटतं. मग या दोन गोष्टीसाठी जो अनुभव आम्हाला आला, आम्ही विचार केला जर पिक्सल ट्रॅकच्या माध्यमातून आपण त्या लेडीज पर्यंत पोहोचलो आणि ह्या दोन्ही गोष्टी तिच्या बरोबर शेअर केल्या तर पहिल्या गोष्टीमध्ये तिला लेडीज बरोबर शेअर केल्याने तिला रोजगार पण मिळू शकतो. एक BA BEd झालेली लेडीज खेड्यामध्ये नक्कीच हा प्रोजेक्ट चालवू शकते. तिला काही कमीपणा वाटेल मॅडम? ही आमची थीम मधली पहिली त्या लेडीजसाठी संकल्पना. दुसरी, तिला त्या उरलेल्या 3 दिवसाचं नॉलेज जर मिळालं आणि तिने जर त्या नॉलेजनुसार त्या आजाराचं 3 दिवसाचं निरासन केलं, तिला कोणता आजार होऊ शकतो? कारण या जगामध्ये सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर आपलं शरीर आहे आणि शरीर जर चांगलं राहिलं तर सगळ्यात बेस्ट गोष्ट. कारण एक लेडीज फक्त ती स्वतःला नाही सांभाळत, जसं सरांनी मगाशी सांगितलं की तिच्यावर पूर्ण परिवार असतो. परिवारामध्ये कोणी आजारी पडलं तर लगेच दुसऱ्या मिनिटाला डॉक्टर येतो, पण स्वतः जर ती आजारी पडली तर ती कुणालाही सांगत नाही. मग आम्ही काही आमचे जे डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे मिस्टर गणेश सर, विकास सर, रुपेश सर आणि आमचे ग्रेट CEO आम्ही गौरव सर, आम्ही चर्चा केली की आपल्याला काय करता येईल आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही लेडीज वर्गांपर्यंत पोहोचतोय. आमचं सर्वांचं एकच ध्येय आहे की आपण लेडीज जी आमच्या कांद्याला कांदा देऊन चालते. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी त्यांना मागासलेलं म्हटलं होतं, तिच्या सोबत जाऊन तिला 2 गोष्टी 100 आणि 10% द्यायच्या. पहिला की तिला रोजगार, त्याच्यानंतर तिचं वैयक्तिक आयुष्य, आरोग्य तिला क्लिअर करायचं. आणि ह्या 2 गोष्टी जर तिला आमच्या माध्यमातून मिळत असेल तर मला सांगा यापेक्षा चांगलं काम कोणतं आहे? आणि 100 आणि 10% पिक्सल ट्रॅक परिवार स्मार्ट लेडी प्लसच्या माध्यमातून हे काम 100% योग्य पद्धतीने चांगल्या याच्यामध्ये करणार म्हणजे करणार. आणि त्यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या लोकांचा सहभाग पाहिजे, 2 पावलांची साथ पाहिजे, हेच मी सांगू इच्छितो. जय पिक्सल ट्रॅक, जय महाराष्ट्र, जय श्री. नमस्कार, माझं नाव आहे गौरव झुंजुर्टे. आज पिक्सल ट्रॅक ग्लोबलाइज प्रायव्हेट लिमिटेड या हेड ऑफिसमध्ये पुण्यामध्ये आज मुंबईवरून काही आर्टिस्ट आले आहेत, काही ज्या ह्याच्यामध्ये लावणी साम्राज्यिकेतामध्ये काही डान्स वगैरे केला का त्याच्यामध्ये काय आहेत त्यांचं चांगलं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. भारती मॅडम ते आपल्या ऑफिसला आल्याच्या नंतर आपल्या कंपनीचा जो ब्रँड आहे पिक्सल ट्रॅक ग्लोबलाइज लिमिटेड, त्या कंपनी स्मार्ट लेडी ब्रँड हा सॅनिटरी पॅडचा, त्याबद्दल मी मॅडमला डेमो दिला. त्यांना खूप छान पद्धतीने आवडलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आज आपण त्यांच्याच माध्यमातून समजून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांना जे का आपल्या कंपनी जे काही हे जे राबवलेलं आहे त्याच्या माध्यमातून या प्रोडक्टचं कसं असणार आहे, का असणार, त्यांना जे काही व्ह्यू आलेले आहे त्यांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. भारती मॅडमच्या माध्यमातून या प्रोडक्ट कसं महिलांसाठी ते काय मेसेज पण देतील, हे प्रोडक्टचं काय आहे. तर त्या भारती मॅडमला मी इन्व्हाइट करतो की ते जे काय आज आपल्या कंपनीचं जे डेमोन्स्ट्रेशन आपण बघितलेलं आहे त्या जे काही गोष्टी तुम्ही समजल्या आहेत तर ते तुम्ही एक्सप्लेन कराव्या आणि काही महिलांसाठी एक चांगला संदेश द्यावा, मेसेज द्यावा. मॅडम नमस्कार, मी भारती देवरुखकर. मी मुंबई मलाडमध्ये राहते आणि हे आमचे कलाकार आहेत. साबू पुजारीजी रजनीकांत लुकलाईक करतात, मी हेलन लुकलाईक करते, प्लस मी मराठीमध्ये ऍक्टिंग करते, हिंदीमध्येही करते, बॉलिवूड डान्स आहे. म्हणजे जे आमचं कलाकाराचं क्षेत्र आहे ते सगळं शोधून काढलेलं आहे आणि सगळं काही छान झालेलं आहे. आणि इतकं छान आज मी इथे आली आहे आणि मला खूप छान वाटलं की एक जी अवेअरनेस पाहिजे, जी बायकांमध्ये लाजीरवाणी गोष्ट असते की एक सॅनिटरी पॅड ते बोलल्यावरती पुरुषांसमोर बोलणं म्हणजे ते इतकं लाजीरवाणं वाटतं. आणि ते आज मी धमकपणे पुरुषांमध्ये उभी राहून बोलत आहे. ते ह्यासाठी बोलत आहे की आपण जे नॉर्मली पॅड्स वापरतो ते इतके अक्षरशः त्याच्यामध्ये इतके फॉल्ट्स आहेत की तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला खरंच शॉक बसेल की तुम्ही काय वापरताय. आज हे जे अॅनियन सॅनिटरी नॅपकिन आहे हे इतकं छान प्रोडक्ट आहे. मी पूर्ण त्याचं डेमो बघितलेला आहे, त्याचं पूर्ण अक्षरशः पोस्टमॉर्टम करून त्याचं बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये काय केलंय काय नाही आहे. प्लास्टिक विरहित आहे. आपण जे काही पॅड्स वापरतो त्याच्यामध्ये प्लास्टिक वापरलं जातं. कापसाचा जो एकदम खराब भाग असतो ना तो वापरला जातो, जो नॉर्मली
तुम्ही जे पॅड्स वापरतात त्याच्यामध्ये, आणि तुम्ही म्हणजे मी पण आपण, कारण मीही आधी वापरत नव्हते, पण आता हे बघितल्यापासून मी कायम हाच वापरणार आहे. मी स्वतःसाठी वापरणार आहे, कारण आज मी स्वतःकडून जेव्हा बदल घडवेन तेव्हा तो मी समोरच्यांना बदल घडवायला लावू शकते. इतकं छान प्रोडक्ट आहे. पुढे आपण कधीही हे जे प्रोडक्ट तुम्ही बघाल, तुम्ही आधी स्वतः वापरा आणि मग त्याला बघा की किती छान आहे ते. याच्यामध्ये 8 लेयर्स आहेत, जे नॉर्मल पॅड्स मध्ये नसतात, ते 3-4 असतात. तुम्ही किती त्यामध्ये जवळजवळ 60 ml का 120 ml आपलं जर लिक्विड त्याच्यामध्ये जातं तरी ते ड्राय राहतं. त्याच्यामध्ये एक ग्रीन कलरची तुम्हाला इथे चिप दिसेल, जी ग्रीन कलरची मेडिकल चिप आहे ती इतकी छान आहे की ती सगळी घाण असते ती सगळी सोकून घेते, आणि आपल्याला जे काही फंगल इन्फेक्शन होतात किंवा बॅक्टेरिया आहेत, इरिटेशन होतं, खाज सुटते, लालसरपणा होतो, चालण्यासाठी आपल्याला जे काही त्रास होतो, बसल्यावरती जो त्रास होतो, तो सगळा ती हिरवी चिप जी मेडिकलची चिप आहे, औषधी चिप आहे ती खेचून घेते. आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रोडक्ट युज केले, त्यामध्ये 3 असे काही प्रोडक्ट युज केले आहेत की ज्याच्याने पाणी पूर्ण म्हणजे जे काही लिक्विड ते सोकलं जातं, ते वर येत नाही. आणि तुम्ही कंटिन्यू एका दिवसाला तुम्ही एक जरी वापरलात ना, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण वापरू शकता, इतकी कॅपॅसिटी त्याची. तर तुमचे पैसेही वाचले जातात. जिथे तुम्ही 2-3 एका दिवसाला वापरता तिथे तुम्ही एकच वापरू शकता, म्हणजे तुमचे पैसेही वाचतात. हे खूप इको फ्रेंडली आहे आणि इतकं छान प्रोडक्ट आहे. तुम्ही एकदा वापरा. जर नाही तुम्हाला फरक पडला ना, तर खरं सांगते की मी तुम्हाला माझ्याकडनं 1 बॉक्स फ्री देईन. हे इतकं मी तुम्हाला शास्त्री देऊ शकते. थँक्यू. मॅडमनी त्यांचा जे काही व्ह्यू होता खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्या शब्दामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, आणि 100% गॅरंटी देऊन सांगतो की हे जे प्रोडक्ट आहे 101% बरं ना, भारतामध्येच नाही तर सर्वीकडे आपल्याला ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून प्रचार आणि प्रचार करायचा आहे. पैसा कमवणं हा आमचा हेतू नाहीये, पण या माध्यमातून जे काय महिला वर्ग आहे, माझा माता भगिनी जे असतील, जे कॅन्सर सारख्या मोठमोठ्या आजाराला जे झुजतायत, त्या सगळ्या लोकांना ह्यापासून वाचवून एक चांगलं आम्हाला समाज कार्य करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपले ज्युनियर रजनीकांत जे आमच्या फिक्सर ट्रॅकमध्ये एक चांगले ज्वलंत एकदम एक्साइटमेंट व्यक्तिमत्व आहे, त्यांचे काही फिल्मी डायलॉग आपण इथे ऐकूया बरं ना. तर आणि त्यांच्या माध्यमातून मॅडम इथं आल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. फिक्सर ट्रॅक परिवाराच्या माध्यमातून तुम्ही आमच्या परिवारामध्ये आलात, सर्व गोष्टी जरा तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, आम्हाला 1-1.5 तास तुम्ही वेळ दिला, तुमचे मनापासून धन्यवाद. बरं, तुमच्यासोबत सर बी त्यांचं धन्यवाद मानतो. आणि रजनीकांत सरांना एक त्यांच्या शैलीमध्ये ह्या प्रोडक्ट बद्दल एक डायलॉग मारायला मी सांगतो. रजनीकांत सर. सबको, मेरे भाइयों बहनों को मेरा प्यार भरा सलाम नमस्ते पेश करूंगा, और हमारे कंपनी की तरफ से मैं उनको धन्यवाद करता हूं जो भारती में हमारे एक फोन पे आए, उनके लिए इतना लंबा सफर करके आए, उसके सही दिल से मैं शुक्रगुजार हूं, और अपनी टीम के लिए भी, और हमारे जो डायरेक्टर पाटिल साहब ने जो प्रोडक्ट बनाया है और हम लोग जो मिल के करे, और हमारे गणेश भाई भी है, उनका भी सही दिल से शुक्रगुजार हूं कि हम चाहते हैं कि देखो मैं सुपर बनना नहीं है, मुझे सुपर मत बोलिए, मैं चाहता हूं कि हर घर में माँ बहन वो सुपर रहना चाहिए. इसीलिए मैं ये कहूंगा कि ये प्रोडक्ट आप लीजिए और आप सुपर रहेंगे तो ही हम सुपर है. मैं कोई सुपरस्टार नहीं हूं, मैं ये कहूंगा कि मेरी माँ बहन सुपरस्टार बननी चाहिए ये प्रोडक्ट लेने के बाद. यही कहूंगा. जय हिंद और जय महाराष्ट्र. और मैं अपने डायरेक्टर साहब को भी बोलता हूं कि 2 शब्द बोले उन्हें. त्यांना पहिल्याच डेमोमध्ये एवडा अनुभव आला, जेव्हा ते यूज करेल त्यानंतर खूप सुंदर आणखी अनुभव येईल. कारण की मी आता 15 लेडीजची मीटिंग करून आलो. आम्ही एक फ्रँचायसी दिली शाहूनगरला, तिकडे त्यांची मीटिंग करून आलो. त्या 15 लेडीजना अक्षरशः जाताना आम्हाला असं म्हणलं की भाऊ तुम्ही एवढ्या सुंदर प्रकारे सांगितलं, आजपर्यंत कोणी आम्हाला ही गोष्ट कधीच सांगितली नाही. आणि त्यातली एक लेडीज आहे ती गर्भपिशवी तिला ऍक्च्युली काढायची हे आलेली आता, म्हणजे पाळी आलेली की काढायची, त्यांना ती गर्भपिशवी काढायची. ती लेडीज डोळ्यात पाणी आलं तिचे की बाबा आम्हाला जर पहिले 1 वर्षापूर्वी इतकी इन्फॉर्मेशन आहे ना आज पहिल्यांदा मला मिळाली. 1 वर्षापूर्वी जर आम्हाला प्रॉब्लेम फेस करतो हे आम्हालाही माहिती नाहीये. ती लेडीज म्हटली की 1 वर्षापूर्वी जर हे पहिले माहिती झालं असतं तर मी सर्वात पहिले हे पॅड मी वापरला असतं. पण ती लेडीज म्हणे आम्ही आता आजपासून जेव्हा पण आम्हाला पाळी की हेच पॅड वापरणार. ते पूर्ण सोसायटीनं आश्वासन दिलं आम्हाला की आम्ही हे पूर्ण 15 लेडीज हेच पॅड वापरणार आहे. अशा पद्धतीने ते खूप. आणि आजचा जो फिलिंग आहे तो खूप सुंदर आला. तिथं शिंदे सर होते आमच्यासोबत, त्यानंतर रुपेश सर होते, अजय सर होते. त्यानंतर त्या लेडीजचा जो रिस्पॉन्स आला ना आम्हाला, त्यानंतर तो खूप आनंद वाटला की चला आपण एक सुंदर चांगल्या पद्धतीचं काम करतोय. जे की लेडीजला सर्वात त्रासदायक 4 दिवस जे महिन्यातले जातात त्यांचे, तिथे आयटीच्या 2 लेडीज होतात, ते दिवसभर चेअरवर बसावं लागतं. ती एक लेडीजनं शेअर केला तिचा पण, ती म्हटली की सर मला 8 घंटे बसावं लागतं ऑफिसला.
तर ते ऑफिसला नाही बसलं लागलं तर होम वर्क फ्रॉम होम असतं तर तिथं पण बसावं प्रश्नच लागतं आहे. लॅपटॉपवर. तेव्हा मला खूप त्रास होतो आणि मला 2-3 वेळेस ते चेंज करावं लागतं. तिनं पण तिचा प्रॉब्लेम शेअर केला. ती म्हटली की आता माझा पॅड हाच राहणार. सांगायचा पर्पज हाच आहे की आपण देशाच्या हितासाठी काम करतोय आणि लेडीजला आपल्या घरापासून पहिले सुरक्षित करूया. प्रत्येकाला आई बहीण सर्वांना असते. पहिले आपल्यापासून सुरुवात करूया, नंतर आपण जगाला सांगण्यासाठी सक्षम होऊयात. और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.